अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 लाख श्री स्वामी समर्थ मंत्र जप, त्याची सेवा कशी करायची, म्हणजे ज्याला आपण लिखित नामजप, लिखित म्हणजे काय, लिहिलेलं, लिखित नामजप कसं करावं, ते का करावं, या संदर्भातली माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 15 एप्रिल 2026 ला स्वामी पुण्यतिथी आहे. तर या स्वामी पुण्यतिथी निमित्त, म्हणजेच आता 15 एप्रिल म्हणायला गेलो तर आता डिसेंबरचा अर्धा महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 15 दिवस, म्हणजे हे 15 दिवस आणि ते 15 दिवस, 4 महिने आपल्याकडे आहे. अगदी तुम्ही हा व्हिडिओ अजून 10 दिवसांनी पाहणार असेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता. आता मनात प्रश्न येतो की ताई, आधी तर हे नामजप का करावं किंवा लिखित नामजप का करावं, काय फायदे आहे. आधी तर आपण सेवा करण्याच्या आधी त्याचे फायदेच बघत असतो. कारण कुठेतरी सेवा करत असताना मनात असतं की हे करून मला काय मिळणार आहे, कुठेतरी आपला तो स्वार्थ असतो. खरं तर नामजप ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि लिखित नामजप करून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे बदल घडत असतात. आता 12 लाख नामजप करायला ताई आम्हाला एवढा वेळ नाहीये किंवा एवढे होईल का, माझं काय म्हणणं आहे, अगदी 12 लाख नाही झालं तर कमीत कमी तुम्ही 11,000, 21,000, 1 लाख, 5 लाख, 7 लाख, नाही तर माझ्याकडनं जेवढं होईल नामजप करताना 12 लाखापेक्षा पण तुम्ही करू शकता. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे म्हणणं सोपं असलं तरी सुद्धा ते लिहिणं थोडंसं अवघड आहे, कारण 12 लाख वेळा तुम्हाला ते लिहायचं आहे. तर आता हे कसं करायचं, केव्हा करायचं, कोणी करायचं ते बघूया. सगळ्यात आधी तर सेवा कोणीही करू शकतो, कधीही सुरुवात करू शकतो आणि खूप सुंदर. लहानपणी बघा, आपण बघायचो, लहानपणी आपण करायचो आणि अगदी आजही दररोज ही सेवा केली जाते. लिखित नामजप, एक तर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, या 2 मंत्रापैकी कुठलाही मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. एका वहीवर, वही कुठली असावी, कुठलीही वही चालेल, हीच वही घ्या आणि तीच वही घ्या असं नाही. तुम्ही अगदी या साध्या वह्या आपल्याला मिळतात ना, त्या बाजारात आपण शाळेत वापरायचो, ही वही घेतली तरी चालते. किंवा कॉलम, किंवा अगदी ताई आम्ही रफ नोटबुक. आता रफ नोटबुक याचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगते. आधी ह्या वहीवर आता काहीतरी मी लिहिलेलं आहे, उर्वरित माझी वही बाकी आहे, मग मी त्या रफ नोटबुकवर लिहू शकतो का? सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, ती रफ नोटबुकची थोडीशी पानं तुम्ही कट करा आणि मग तुम्ही ती नोटबुक वापरू शकता, कारण याचा फायदा पण नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्या अर्ध्या नोटबुकवर काहीतरी शेरोशायरी लिहिली आहे, काहीतरी गाणे लिहिले आणि किंवा अजून काहीतरी भलतंच लिहिलं आहे, त्याच्यानंतर तो नामजप करायचा. मग त्याच्यापेक्षा ते जे पानं तुम्ही लिहिले आहे ते तुम्ही कट करू शकता आणि बाकीची वही तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही दुसरी नामजपाच्या पण वही मिळतात, त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी ज्या वह्या आपण वापरत असतो त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता, जर तुमची इच्छा असेल तर. आणि जर विकतच्या ज्या मिळतात त्या पण तुम्ही वापरू शकता. आता समजा ही माझी वही आहे ना, याची कॉलम करायची. आता ह्या एका वहीमध्ये ही वही दिसते, याची कॉलम करायची. कॉलम करायची म्हणजे कसं करायचं की इथे एक रेष ओढायची, इथे एक रेष ओढायची. ह्या वहीचे 3 कॉलम होणार, 1 2 3. श्री स्वामी समर्थ सोपं आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हे असे 3 कॉलम केले की मग तुमचं काय होईल ना, इथे एक संपूर्ण भरेल, इथे एक भरेल, इथे एक भरेल. नामजपाच्या पण नोटबुक मिळतात, तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण अगदी नाही खर्च करायचा आहे ना, कारण सेवा करत असताना भरपूर खर्च करायचा आणि नंतर सेवा करायची नाही. तुम्ही जसं आहात, जिथे आहात, जेवढ्यात आहात तेवढ्यात आपल्याला ती सेवा करायची आहे. पण ह्या सेवेने तुम्हाला सांगते, तुमच्या खूप अडचणी कमी होणारच. याचं कारण सांगते. आपण जेव्हा रोज 11 माळी जप करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मनात काय काय येतं, चला बाई आता स्वयंपाक करायचा आहे, आता मुलगा उठेल, घरातली कामं, ही मला असं बोलली, ती मला तसं बोलली. पण जेव्हा तुम्ही नामजप, लिखित नामजप करत असता, तेव्हा तुमच्या इंद्रियांचं लक्ष त्या अक्षरांकडे असतं आणि जेव्हा तुम्ही नामजप लिहित असता तेव्हा त्या नावाची गोडी लागून जाते. आणि खरं तर आताही आपल्याला महाराजांच्या नावाची गोडी आहे, पण
ती गोडी जी असते, जे प्रेम असतं, हे भक्तीतलं जे काही प्रेम असतं, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सुरुवातीला हात दुखेल असं काही नाही, रोज तुम्ही किती पण लिहा, हे तुमच्यावर आहे. आज माझी इच्छा आहे मला 1 कॉलम भरवायचा आहे, सकाळी 1 कॉलम भरवा, संध्याकाळी 1 कॉलम भरवा, रात्री 1 कॉलम भरवा, तुमची इच्छा. तुम्ही कसं पण करू शकता. पण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ तुमच्या आवाजाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करून जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करता, तुम्ही तुमच्या लिहिण्याकडे जेव्हा लक्ष केंद्रित करून श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्ही जेव्हा मंत्र जप करत असा, तेव्हा आयुष्यात त्या नावाची गोडी लागते, तुमचं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की आपले डिसिजन पॉवर सुद्धा वाढते. आपलं मन एकाग्र झालं की आपली कार्यक्षमता पण वाढते. आपण चांगलं काम करायला लागतो. जेव्हा मन इकडे तिकडे भरकटत असतं तेव्हा आपला निर्णय सुद्धा चुकतो, बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणी सुद्धा निर्माण होतात. पण जेव्हा तुम्ही मन लावून, आता अर्थात लगेच एका दिवसात ते मन लागत नाही, आपलं मन किती चंचल आहे सगळ्यांना माहिती आहे, पण श्री स्वामी समर्थ तुमच्या आवाजाकडे, तुमच्या लिहिण्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि महाराजांच्या नावाची गोडी लागली की महाराजांना सुद्धा आपली गोडी लागते. आणि महाराजांना आपली गोडी लागली की त्यांचं सगळं आपलं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सगळं महाराजांच्या चरणी जातं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्माची आपली प्रगती होते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्या अध्यात्माचं सुख मिळतं. अडचणी आहे, दुःख आहे, तरी सुद्धा सेवा करून जो आनंद आपल्याला मिळतो तो गगनात मावत नाही. तर हे लिखित नाम जप, आता तुम्हाला सांगू का ताई, मला नाही शक्य होत, किंवा तुम्हाला नोकरी प्राप्ती हवी आहे किंवा घर व्हावं असं वाटत असेल, अगदी तुमच्या कुठल्या पण अडचणी असेल ना, तुम्ही संकल्प करायचा की महाराज माझ्याकडनं नाही ना काही जास्त होत, पण मी झोपण्याच्या आधी ना 1 कॉलम भरशीर स्वामी समर्थ लिहिल, नंतर पण दुसऱ्या दिवशी अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही मासिक धर्मात सुद्धा सेवा करू शकता. माहिती का, ही सेवा अशी आहे जी तुम्ही मासिक धर्मात बिनधास्त तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही गावाला गेले आहेत तिथेही करू शकता. या सेवेचं कुठलंच नियम नाही. ब्रह्मचर्याचं आता नॉनव्हेज खाऊन सेवा करू का असे प्लीज कमेंट्स करू नका मला, कारण मांसाहार खाऊन ही सेवा चालणार नाही. आता ताई आम्ही आधी वाचून घेतो, नंतर मांसाहार खाऊ का, हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तो तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. पण हो, तुम्ही ही सेवा करा आणि याचा काय अनुभव येतो ना ते बघा. खूप सुंदर सेवा आहे. आता ही वही, ह्या वहीमध्ये तुम्ही लिखित नाम जप केला आहे. आता अगदी म्हणजे एक असं टार्गेट ठेवा की आता या 4 महिन्यामध्ये ना माझे जास्तीत जास्त नामजप होईल. मी ते काही मोजणार नाही, जेवढे होईल तेवढे होईल, पण माझे जास्तीत जास्त मला नामजप करायचा आहे. आता हा नामजप करून ह्या वहीचं काय करायचं, खूप मोठा प्रश्न होतो. मग तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन, तुम्ही अक्कलकोटला जाऊन ठेवू शकता, तुम्ही दिंडोरीला जाऊन ठेवू शकता, तुम्ही त्र्यंबकला गुरुपीठावर जाऊन सुद्धा ठेवू शकता, पण त्याच्यापेक्षा पण तुम्ही ही वही तुमच्या घरात सुद्धा ठेवू शकता. या वहीमध्ये इतकी सेवा साठलेली असणार आहे. या वहीमध्ये तुम्ही समजा माझा 1,00,000 नामजप झाला, 1,00,000 मी वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा केलेला आहे, माझ्यातली ऊर्जा एवढी जागृत झालेली आहे, ही वही तेवढीच आहे. आता तुम्ही म्हणाल ताई अशा कितीतरी वह्या आमच्या घरात आहेत. तुम्हाला माहिती का, आता समजा माझं घर झालं आहे बरोबर, मला माझ्या घराच्या देवघरात एखादा आपला ड्रॉवर असतो ना, त्या देवघरात मला ठेवायचं आहे. माझ्या आवडतीचं ठिकाण आहे जिथे त्या म्हणजे माझ्या घरातलं एक पवित्र ठिकाण आपले असतातच, मग त्याच्यामध्ये आपलं कपाट येतं किंवा देवघर येतो, अशा ठिकाणी मी ठेवू शकते. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते, आपल्या घराचं जेव्हा बांधकाम चालू असतं बघा, जर तुमची इच्छा असेल तर, जिथे आता समजा माझ्या घराचं बांधकाम चालू, समजा बरं का असं काही नाहीये, माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, तर त्या माझ्या घराच्या बांधकामच्या ठिकाणी ना मला ह्या ठिकाणी देवघर करायचं आहे आणि त्याच ठिकाणी फक्त देवघर असणार आहे. तिकडे बेडरूम नाही, टॉयलेट नाही, काहीच नाही. तिथे सुद्धा मी ही नोटबुक ठेवू शकते बांधकामाच्या आधी. म्हणजे आता फरशी वगैरे लावणार आहे ना, फरशी आपण टाईल्स वगैरे लावणार आहे, त्या टाईल्सच्या खाली सुद्धा तुम्ही ही नोटबुक ठेवू शकता. हो, तेवढ्या त्याची पॉझिटिव्हिटी, त्याची ऊर्जा एवढी पॉवरफुल असणार आहे की तुम्ही बांधकामाच्या आधी सुद्धा करू शकता. पण ताई आमचं काही बांधकाम नाही किंवा आमचं स्वतःचं घर नाहीये, तुम्ही भाड्याच्या घरातही तुमच्या देवघरात तिथे ठेवू शकता किंवा तुमच्या घरातही तुम्ही कुठे पण ठेवू शकता. खूप मोठी ऊर्जा ह्या नावात आहे आणि खूप मोठी ऊर्जा ह्या नोटबुकमध्ये पण असणार आहे, कारण तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचं मंत्र जप हा तुम्ही याच्यात लिहिलेला आहे किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. आता हे लिहून झाल्यावर ही नोटबुक तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंदिरात ठेवा, पण तुमच्या जवळ जरी ठेवली तरी सुद्धा चालेल, तुमच्या देवघरात जरी ठेवली तरी सुद्धा चालेल, कारण खूप मोठी ऊर्जा, खूप मोठी शक्ती या वहीमध्ये एकवटलेली असते. बरेच अखंड स्वामी भक्त
लिखित नाम जप 12 लाख जर झाले तर अगदी उत्तम. ती एक विश लिस्ट आहे, महाराजांनी ती करून घ्यावी की 12 लाख नाम जप आपले व्हावे, सगळ्यांचे व्हावे. आता सामूहिक सेवा लोक लोक करत आहे की, कारण ते 12 लाख एवढं करणं शक्य होत नाही. पण माझं काय म्हणणं आहे, जेवढं होईल तेवढं करा ना. 12 लाख झालं तर सोन्याहून पिवळं. शेवटी करता करूता महाराज आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहोत. पण त्यांची इच्छा असेल ना की तुझ्याकडनं म्हणजे तुमच्याकडनं 12 लाख मंत्र जप करून घ्यायचं आहे, तर ते करून घेतील. आता काय होतं ना, आता मी माझ्यावरनं सांगते, आमच्या घरात असं चाललं आहे की थोडंसं मिस्टर करता, बाकीचं मी करते. म्हणजे एक कॉलम रोज त्यांचा असतो, एक कॉलम माझा असतो. तुम्ही असं करा ना की अरे एक कॉलम तू कर, एक कॉलम मी करते, एक कॉलम मुलगा नवरा कोण असेल घरात त्याच्याकडनं घ्या. आपण सामूहिक नामजप करू शकतो, हरकत नाही. 12 लाख करायचं आहे, एकाकडनं होणार नाही. मग मुलगा मुलगी सासू सासरे प्रत्येकाला रोज, आई आज तुम्ही हा कॉलम करा, किंवा बाबा आज तुम्ही हा कॉलम करा. प्रत्येकाला एक 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 कॉलम द्या, तुमचं पण नाम. कारण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्रित सेवा करूया. एकट्याने एवढं करणं शक्य होत नाही. मग एकत्रित सेवा आणि सामूहिक सेवेचं फळ खूप जास्त प्रमाणात मिळतं. माझंच का चांगलं करा महाराज, म्हणजे सगळ्यांचं चांगलं करा. माझ्या जावेचं करा, माझ्या दिराचं करा, माझ्या सासूबाईंचं करा, माझ्या लेकाचं करा. अर्थात आपण जेव्हा सेवा करत असतो संपूर्ण घराचं संरक्षण असतो, पण त्या सेवेमध्ये खारीचा वाटा जर बाकीच्यांनी घेतला तर काय हरकत आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल की आवर्जून जर तुमची इच्छा असेल, नक्कीच आपण सगळेजण मिळून लिखित नामजपाला सुरुवात करूया. स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत 15 एप्रिल 2026 पर्यंत सगळ्यांच्या या सेवा घडतीलच. आणि जेवढं होईल तेवढं, मग ते 1 लाख म्हणा, 4 लाख म्हणा, 5 लाख म्हणा, जेवढं होईल. आता नामजप तुम्ही मोजू पण नका, जेवढं होईल तेवढं करा. महाराजांच्या चरणी ही सेवा असणार आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मनातलं हे मला काहीतरी पाहिजे आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे. नक्कीच मी महाराजांना प्रार्थना करेल की महाराज मला एवढं मिळू द्या. योग्य वेळ आल्यावरती तुम्ही द्यालच, आणि तुम्ही तुमच्या कार्याला म्हणजे तुम्ही तुमच्या लिखित नामजपाला सेवा सुरुवात करू शकता. आता पेन कुठला घ्यायचा? लाल पेन घेतला तरीच चालेल, निळा पेन घेतला तरीच चालेल. लाल आणि निळा तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. लोक हिरवा पण घेतात, काळा नका घेऊ फक्त, बरं. काळा पेन सोडून तुम्ही लाल घ्या, हिरवा घ्या, किंवा लाल घ्या, निळा घ्या, आणि हिरवा पण बरेच लोक वापरतात, तुमची इच्छा. पेन कुठला पण असू द्या. मंत्र जप आपल्या महाराजांचं नाव घेतोय ना, हे महत्वाचं आहे. काळा पेन मात्र घेऊ नका. मासिक धर्मात सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, कुठलंच बंधन नाही. रात्री करा, रात्री 1 ला करा, 2 ला करा, पहाटे 4 ला करा, तुमची इच्छा. नामजपाला कुठलेच बंधन नाही. तुम्ही नक्कीच करा, मी सुद्धा करणार आहे. एक झालेली आहे, आता लवकरच दुसऱ्याला पण सुरुवात करणार आहे. मी तुम्हाला पण सांगेन, एक टार्गेट ठेवा की आपल्याला 2-4 वह्या ज्या आहेत ते आपल्याला या 4-5 महिन्यात भरवायच्या, आणि नक्कीच भरवेल, का नाही होणार. सगळ्यांनी एकत्रित केली तर भरपूर सेवा 12 लाख सुद्धा होऊ शकता आपले, जर तुमच्या घरात जर जास्त मेंबर असेल आणि प्रत्येकाला एक कॉलम दिला तर. नक्कीच करा. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.